रामपूरच्या शर्यतीत लय काय झालं, बैलगाडी पडली, पोरं पडली, गाड्या भाकल्या आणि लय काय झालं शेवटपर्यंत बघा. मी सगळं दाखवलंय या व्हिडिओपर्यंत. तर नमस्कार मित्रांनो, तर लय दिवसांनी यूट्यूबवर व्हिडिओ टाकतोय कारण आज होत्या रामपूरच्या शर्त्या आहेत आणि आम्ही झालं नाही असं कधी होतोय. मग आमच्या इथली पण दोन पाडी होती, एक होतं धैर्य त्यांचं आणि एक होतं केपी मालका त्यांचं. मग काय भरलाव गाडीत आणि गेलाव शर्तीकड स्ट्रेट. गेल्याबरोबर आम्ही काय बेंद्रा शेड घालून गेलता. कसं नाद हो बघूच तोपर्यंत हातात धरून कासारा चालू झाल्या. मग त्यानंतर घोडागाडी शर्यत चालू झाली. तिकडे एवढ्या अंगावर आले आम्ही गेले शर्त्या बघा आणि खुळांबाव्याने हे कधी होईतच नाही. कारण आज पण घोडाबाई शर्यत सोडल्यावर पहिल्या सोडल्यावर परत एकदा बोललेत, मग आणि दुसऱ्यांदा सोडलेत, ते पण परत बोलणार होते तरी पण गेलेत. तुम्ही बघा शेवटपर्यंत व्हिडिओ. ते परताच्या आधी आणला तर अरे आणि थांबा आणि थांबा. हे अजून आहेत रे. भकले जायची गांड. गाड्या
तोपर्यंत बैलांच्या चालू झाली, बैलांच्या चालू झाली तोपर्यंत एक विषय झाला. विषय म्हणजे सगळ्या गाड्या गेल्या आणि त्याला ओढत आणून मग सोडली. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये आहे सगळं. हे बघा बारकी पोरं कसं करायचं. शर्यती बघत बसला तवाच तोपर्यंत पाऊसच आला मोठा. जरा थांबवले शर्यत आणि चालू केले. कसं आहेत भाई लोक लय लांब आलते. कारण कसं टॉपचा विषय ना दो आल्यात ते आल्यात आणि बैलाच्या शेंगातलं हे काढून पण घेतल्यात. काय करायचं सांगा. इथेच बघा झाला बैलगाडीचा ऍक्सिडेंट. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. पटना बैल या बाजूला त्यानंतर अनेक राऊंड होता बैलगाडीचा. त्यात ही गाडी फुटली ती. कारण शूट करायने हे लास्ट गाडीचं तेवढंच केलं. इतर अरे उतरला गिरे. बंडा आला नाही रे. नाही उच्च गाडी तर भावांनो इथंच त्यास आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जर व्हिडिओ कमी झाला कारण एक व्हिडिओ मी करायला पण नाहीत. तर एवढं बघितल्यावर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणकोणाला तर रामपूरला शर्त्या बघाय हे नक्की सांगा. तर धन्यवाद आणि जाताना सबस्क्राईब नक्की करून जावा.